नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण नाचणीचे झटपट पापड कसे बनवायचे तर ते बघणार आहोत। मेन म्हणजे हे पापड खाराचे आहेत आणि ते आपण भाजूनही खाऊ शकतो, म्हणजे हेल्दी पापड आहेत। नाचणी किती हेल्दी आहे तर ते आपल्याला माहिती आहे, कारण मधुमेहासाठी हे एक उत्तम तृणधान्य आहे। म्हणून नाचणी सर्वांनी खायला पाहिजे, आपल्या आहारात त्याचा समावेश करायला पाहिजे। तर नाचणी आपण अर्धा किलो घेतलेली आहे, तर ते पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून काढायची। आधी ती साफ करून घ्यायची आहे, कारण त्याच्यामध्ये खडे असू शकतात, तर ते व्यवस्थित नीट निवडून घ्यायची आहे। नंतर 2 ते 3 वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून काढायची आहे। 3 वेळा तरी कमीत कमी पाणी टाकून ती धुवून काढा। त्यानंतर यामध्ये पाणी टाकून ती 2 तास भिजत ठेवा। 2 तासानंतर नाचणी आपल्याला एका कपड्यामध्ये काढून घ्यायची आहे। नाचणी बारीक असल्यामुळे ती लवकर भिजते, तर 2 तासामध्ये नाचणी आपली छान भिजलेली आहे। तर ती आता एका कापडामध्ये काढून 2 ते 3 तास कपड्यामध्ये बांधून ठेवूया। नाचणी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत। याचे खूप साऱ्या रेसिपी आपण करू शकतो आणि खाऊ शकतो। तर काही फायदे बघा। नाचणी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते। अशक्तपणा दूर करण्यासाठी ही नाचणी ही खूप फायदेशीर आहे। आणि नाचणी खाणाऱ्या लोकांमध्ये कधीच लोहाची कमतरता भासत नाही। नाचणी खाल्ल्याने आपल्या शरीराला लोह जास्त मिळते। नाचणीच्या नियमित खाल्ल्याने आपले हाडे मजबूत होतात। नाचणीमुळे वजन जे आहे ते नियंत्रित राहते। पोटदुखी, अपचन अशा तक्रारी दूर होतात। कंबर दुखत असल्यास नाचणीची पेज प्यावी। शरीरावरती फोड आले तर ते फोडण्याकरिता नाचणीच्या पिठाचे पोटीस बांधावे। किमान 2 तास कपड्यामध्ये बांधून ठेवल्यानंतर नाचणी आता सुकायला ठेवायची। नाचणी उन्हात न सुकवता फॅन खाली सुकवली तरी चालेल। 2-3 दाणे तोंडात टाकून बघायचे। कडक वाटले तेव्हा आपण चक्कीवरती दळायला न्यायचे आणि जाडसर हे पीठ दळून आणायचं आहे, म्हणजे याचा जो कोंडा आहे तो वेगळा होईल। त्यानंतर एक पातळ कापड घ्यायचं आहे आणि त्यावरती पीठ टाकून हे पीठ आपल्याला हाताने गाळून घ्यायचं आहे। यामुळे जे आपले पापड आहेत ते खूप नरम येतात, तोंडात टाकताच विरघळतात। म्हणून हा कोंडा काढणं आवश्यक आहे। आणि जर आपण कोंडा काढला नाही तर पापड जे आहेत ते कडक येतात। तर अशा प्रकारचं आपलं हे नाचणीचं पीठ तयार झालेलं आहे। यापेक्षाही जर तुम्हाला झटपट पापड बनवायचे असतील तर तुम्ही नाचणी थोडीशी जाडसर दळून आणा, भिजवायची अजिबात गरज नाही। जाडसर दळून आणल्यानंतर एखाद्या पातळ कपड्यामध्ये टाकून ते पीठ गाळून घ्या आणि झटपट पापड तयार करा। पापड तयार करण्यासाठी काय काय साहित्य पाहिजे तर ते खाली सविस्तर लिहून दिलेले आहे। विशेष म्हणजे आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी आपल्याला लागणार आहे। थोडंसं एखादा ग्लास साईडला तुम्ही गरम करून ठेवू शकता। जर आपल्याला आवश्यकता वाटली तर त्या पाण्याचा उपयोग करू शकता। मात्र जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी तापवायला घ्या आणि तीळ सोडून इतर सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर बारीक करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये तीळ टाकायचे आहे। हा झाला आपला मसाला तयार। ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच भांड्याने तेवढंच पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। एखादा ग्लास गरम पाणी आपण साईडला करून ठेवायचं आहे। जर आवश्यकता पडली तर ते पाणी आपण घेऊया। नंतर पाण्यामध्ये मसाला टाकायचा आहे। पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये पीठ पेरणार आहे, म्हणजे हाताने व्यवस्थित पीठ टाकणार आहे या पाण्यावरती। तर संपूर्ण पीठ पाण्यावरती टाकायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटे झाकण ठेवून कमी गॅसवर हे पीठ शिजवायचं आहे। अचूक साहित्य, अचूक प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी, खमंग आणि रुचकर टेस्टी पापड हे तयार होतात। 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढायचं आहे। रवीच्या किंवा लाटण्याच्या साहाय्याने हे पीठ आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। नाचणीचं पीठ चिकट असल्यामुळे ते मिक्स करायला खूप जोर लागतो। त्यासाठी काय करायचं आहे की गॅसवरून आपलं भांडं खाली घ्यायचं आणि कुणाची तरी मदत घेऊन एकाने टोप पकडायचा आणि एकाने हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून यामध्ये गाठा होणार नाही। अशा प्रकारे हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर परत कमी गॅसवरती 5 ते 10 मिनिट हे पीठ शिजवून घ्यायचं आहे।
तर तुम्ही या टोपाखाली तवा ठेवायचा आहे आणि त्यावरती हे पीठ शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे ते बुडाला लागणार नाही। 10 मिनिटांमध्ये कमी गॅसवरती पीठ मस्त तयार झालेलं आहे। ते थोडंसं थंड करून घ्यायचं आणि अशा प्रकारची पिशवी घ्यायची आहे, ती स्वच्छ धुवून काढायची आणि त्यामध्ये हे पीठ मस्त मळून घ्यायचं आहे। एक प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, ज्या काही गाठा झालेल्या असतील त्या मोडून घ्यायच्या आहे। आपलं पीठ मस्त मऊ तयार होते। जेवढं पीठ आपण मऊ तयार करणार तेवढे आपले पापड लवचिक आणि नरम होणार आहेत। त्यासाठी अशा प्रकारचं पीठ तयार करणं गरजेचं आहे। जेवढं पीठ आपण व्यवस्थित मळून घेणार तेवढे आपले पापड जे आहेत ते लवचिक होतात, नरम होतात आणि कुरकुरीत होतात। दुसरी गोष्ट म्हणजे उकळीचं पाणी घ्या, त्यामध्ये रिंग ठेवा आणि आपण जे तयार केलेलं पीठ आहे ते त्यामध्ये ठेवून झाकण ठेवा। गरम गरम पिठामुळे पापड लवकर लाटले जातात, कारण गरम गरम पिठाचे पापड करणं खूप सोपे जातात। आता मी थोडासा डिंक आणि 2 ते 3 थेंब तेलाचे हे टाकून थोडंसं पाणी या पिशवीला लावायला केलेलं आहे। जर तुम्ही तेल लावलं, जास्त प्रमाणामध्ये तेल लावलं तर या तेलाचा पुढे चालून वास येतो, पापडांना वास लागतो। म्हणून तुम्ही काय करा, थोडासा डिंक घ्या, थोडंसं पाणी घ्या, 2 चमचे आणि 2 ते 3 थेंब तेलाचे टाकून ते व्यवस्थित मिक्स करा आणि या पिशव्यांना लावा। पापड खूप मस्त तयार होतात, झटपट होतात आणि लवकर निघतात सुद्धा। त्यानंतर बघा, लाटण्याने अशा प्रकारे लाटून घ्या। जर तुम्हाला पापड पातळ बनवायचे आहे तर लाटण्याने थोडेसे ते लाटून घ्या आणि जर जाड बनवायचे आहे तर आपण साच्यावर बनवले तसे परफेक्ट आहेत। परंतु जर पातळ बनवायचे आहे तर अशा रीतीने पोळपाटावर लाटण्याने ते पापड लाटून घ्या। हात असा थोडासा मागे घ्यायचा, म्हणजे पिशवीही आपली जमा होत नाही आणि पापडही आपला मस्त परफेक्ट लाटला जातो। बघा किती पातळ हा पापड तयार झालेला आहे। ज्याप्रमाणे गावा साईडला बायका स्टीलच्या ताटावरती लाटण्याने पापड तयार करतात, गावाला सांडव्या म्हणतात, तर ते गव्हाच्या असतात, ज्वारीचे असतात, तर त्या तयार करतात। अशाच प्रकारचे आपण हे पापड साच्यावरती आणि नंतर लाटण्याने लाटून आपण तसे पापड तयार करू शकता। तर बघा, अशाच पद्धतीने आपण सर्व पापड तयार करून घेणार आहोत। मी हे पापड फॅन खाली सुकवणार आहे। फॅन खाली हे पापड मस्त सुकतात, परंतु जास्त प्रमाणात जर आपण हे पापड बनवत आहात तर त्याला 2-3 तास तरी उन्हामध्ये सुकवणं आवश्यक आहे। अशा रीतीने आपले सगळे पापड तयार करून झालेले आहेत आणि ते उन्हामध्ये सुद्धा आमच्या खिडकीमध्ये सुकायला ठेवलेले आहेत। 2 ते 3 दिवस 1-1 तास उन्हामध्ये ठेवून पापड मस्त सुकलेले आहेत आणि आता हे भाजायला रेडी आहेत। तुम्ही भाजून खा किंवा तळून खा। जर तुम्हाला हेल्दी खायचं आहे तर तुम्ही भाजून खाऊ शकता आणि थोड्या प्रमाणात जर ऑइल चालत असेल तर तळून खाऊ शकता। खूप चविष्ट आहे, हेल्दी आहे। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा। आतापर्यंत जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असतं त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन, त्याची माहिती तुम्हाला त्वरित कळेल। अशाच प्रकारचे नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओसाठी माझे चॅनल बघत राहा। धन्यवाद मंडळी।